नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईमच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण प्रणाली वरून मार्कंडे या माऊलीला भेटणार आहोत. प्रणाली प्रमोद माने हे माहेरचं नाव. थांबा ही लक्ष्मी पाठवतो मी तुम्हाला लगेच. वहिनी ही बघा पाठवली. आता उखाणा घ्या ना. आतघर मधघर, मधघरात खाट, खाटेवर उशी, उशीवर बशी, बशीमध्ये कपात घड्याळ, घड्याळात वाजला एक, वरुण रावांचं नाव घेते मानेंची लेख. काय सांगता हो वरुणराव, तुम्ही पण घ्या ना उखाणा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, बर, प्रणालीचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, किती मस्त. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष 5 वर्ष. झाली. बरं वहिनी, आता जरा ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर वरुण मार्कंडे, नमस्कार. त्या माझ्या सासूबाई संध्या मार्कंडे, या माझ्या काके सासूबाई गीता मार्कंडे. नमस्कार नमस्कार. आणि तिकडे माहेरी कोण कोण आहे? हे तो माझा भाऊ तेजस माने, मी त्याची वहिनी माझी प्राची माने, नमस्कार. आणि ते माझे पप्पा प्रमोद माने, आणि ती माझी आई प्रियांका माने. नमस्कार नमस्कार. वा, वहिनी तुम्ही आता कुठे आहात? आता मी घरी डोंबिवली. आणि मग माहेरची मंडळी कुठे आहे? माहेरची मंडळी तुकाराम नगर इथेच डोंबिवलीमध्येच. हे सगळं डोंबिवलीतल्या डोंबिवलीत कसं काय जमलं बाबा? जमलं. आमचं ऍक्च्युली अरेंज मॅरेजच आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे? बालपण कुठे गेलं सगळं? बालपण सगळं डोंबिवलीमध्येच गेलं. घरी कोण कोण होता तुम्ही? घरी माझे आई पप्पा आणि भाऊ. आता भावाचं लग्न झालं तर वहिनी. बरं, पण आई पप्पा काय करायचे? पप्पा माझे इथे होते, बीपीटी मध्ये होते, बॉम्बे पट्रस मध्ये, आणि आई हाऊसवाईफ. तुमच्यामध्ये मोठं कोण? मी मोठी आणि तू लहान. हो हो कळलं. एवढं धमकावू नका हो. मी मोठी. पण मग तुमच्या दोघांमध्ये अंतर किती होतं? अंतर आमचं 2 वर्षाचं. दोघे एकाच शाळेत होता? हो, एकाच शाळेत होतो. मग कसा होता भाऊ तो लहान असताना? भाऊ म्हणजे त्याला म्हणजे असं जरा अभ्यासात म्हणजे कमी होता, त्यामुळे मग त्याला क्लासला पाठवलं. तो क्लासला एकटाच जायला तयार नव्हता, म्हणून मग मला जायला लागायचं सोबत. दादा ऐकताय ना काय म्हणते ताई? हो, ऐकतोय. पण सांगा हो, काय म्हणणं आहे ताईंचं? ताई कशा होत्या? ताईचा स्वभाव म्हणजे एकदम शांत होता, पण ती बोलते ते पण खरंच आहे. म्हणजे माझं थोडा अभ्यासात कमी होतं, पण मी पण खूप हट्टी होतो. माझ्यामुळे मग तिला जबरदस्ती क्लासला जायचं. मग कधी असं छोटीशी लुटूपुटूची भांडणं व्हायची की नाही? ती रोजचीच असायची आमची. मग कधी मारामारी केली आहे? हो, मारामारी केलीये, त्याचा दात पण तुटलाय. काय दादा, काय ताईबद्दल सांगा ना तुम्ही. ताईबद्दल म्हणजे ताईचा स्वभाव एकदम शांतच आहे, मन मिळावू. आता तर तिचा खूप सपोर्ट असतो नेहमी. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला हेल्प पण चांगली असते आणि सजेशन्स एक प्रकारचे देते. पण मला विचारायचं की लहानपणी ना बऱ्याचदा असं होतं, एखादी गोष्ट आपण समजा चुकलो किंवा एखादं प्रगती पुस्तक मिळालं, त्यात कमी मार्क्स आहे, आणि मग आता आई बाबा रागावतील, अशा वेळेला ताई कायम पाठीशी घालायची तुम्हाला? नाही, मारते तर मारून द्यायचे. पण आता मला मागे वळून बघताना जेव्हा तुम्ही आता सगळे सेटल झालाय, तेव्हा काय वाटतं? आई बाबांनी काय त्यावेळेला खूप कष्ट केले? काय केलं, कसं केलं? खूप कष्ट तर केले. म्हणजे त्या लोकांनी म्हणजे पहिलं त्यांच्या टायमाला तर खूप हालातीमध्ये दिवस काढले, पण आम्हाला कुठल्याही गोष्टी तर कधी काय कमी पडून दिलं नाही. म्हणजे जे आम्ही गोष्टी मागायचो त्या गोष्टी ते आम्हाला नेहमी देत आले. काय वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या नणंदबाईंबद्दल? काही नाही, त्यांचा स्वभाव खूपच शांत आहे. लगेच कोणामध्ये असं मिसळत नाहीत, पण एकदा ओळख झाली की मग बोलायला सुरू होतात. स्वभावाने खूप छान आहेत त्या. पण तुमचं अरेंज केलं? आमचं दोन्ही प्रकारे. मग काय ईस्ट वेस्टच्या ब्रिजवर भेटले की काय तुम्ही? पण जेव्हा ताईला कळलं त्या ताईची रिएक्शन काय होती? ताईंचं असं काही नव्हतं. ताईंनी फक्त विचारपूस केली, म्हणजे कोण आहे, कशी आहे, काय आहे, सगळं विचारलं. त्यांचं काहीच असं हे नव्हतं. बरं, आता मी जातो आई बाबांकडे. आई बाबा बघा, लेक अत्यंत सुखात आहे, आनंदात आहे. अशा वेळेला आता तिचं बालपण आठवत असताना कुठल्या गोष्टी तिच्या स्वभावातल्या तुम्हाला आठवतात? नाही, ती एकदम शांत स्वभावाची होती. एकदम तिला कोणते काही तिला म्हणजे तिला जास्ती गजरे आवडायचे. तिला फुलं आवडायचे खूप. फुलं आवडायची जास्ती तिला. नाही, पण मला सांगा जावई कसं आहे? मग जावं एकदम शांत स्वभावाचे, एकदम
त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही, काय सांगू काय बोलण्यासारखंच काय नाही. एकदम शांत स्वभावाचे एकदम. दोन्ही घराणे आमचे एकदम म्हणजे व्यवस्थित आहेत एकदम. आणि मेन म्हणजे त्यांचे वडील पण बीपीटीलाच होते ते, आणि हे एकाच वेळी रिटायर झाले एकाच दिवशी. बरं. आणि त्याच दिवशी त्यांचं लग्न जमलं. नाही पण आई, मला तुम्ही आता बोलताच आहात तर सांगा, भाऊ म्हणजे तुमचा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भावाचं असं म्हणणं आहे, आईचा हात मला बऱ्याचदा मिळालेला आहे प्रसाद. ते चांगल्यासाठी ना. पण लहानपणीच्या कुठली आठवण सांगा. मी डिलेव्हरी झाले त्यावेळेला हे आमची शेती होती, तेव्हा हे शेतावर गेलेले, तेव्हा तिला नेलेली. पण ती एवढं म्हणजे तेव्हा 2.5 वर्षाची होती. पण तिने असं सांगितलं एकदा, बघता काय काम करा शेतावर, असं म्हणजे हे जरा आठवतंय. गॅलरीत असा बसला होता तो, आणि मी अशी भांडी घासत होते. भांडी घासता त्याला हे दिलेली बडीशोप खायला, आणि तो गॅलरीतून पडला म्हणजे तो बेशुद्ध अवस्थेत हे झालं. पण ते मला, मी आपली मांडीवर घेऊन रडते. मला वाटलं माझं पोरगा आता गेलच. पण थोड्या वेळाने तो शुद्ध, शेजापाजारी हे पण कामाला गेलेले, शेजापाजारी नेला त्याला डॉक्टरकडे, काय नाही आता व्यवस्थित. ताईच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे. बरं आई, जावयांबद्दल काय बोलला नाही तुम्ही? जावं एकदम शांत, आम्हाला पाहिजे तसे जावई मिळाले. म्हणजे बोलणं नाही, तिला कधी दुखवलेली नाही, शांत एकदम. बरं दादा, मला सांगा, अशी शांत ताई, लहानपणापासून तुमच्या अभ्यासासाठी झटणारी, अशी तुमच्यावर माया करणारी ताई जेव्हा सासरी जायला निघाली, तुमच्या मनात काय भावना होत्या? भावना म्हणजे पहिल्या ज्या टायमाला लग्न होतं, हळद होती, त्या टायमाला मस्त मजा वाटत होती. तेव्हा आम्हाला काय जाणवलंच नाही. पण ज्या टायमाला लग्न करून ती घरी जायला निघाली, वरात असते आपली त्याप्रमाणे, त्या टायमाला एवढं भरून आलं की म्हणजे असं वाटलं की आता उद्यापासून आपल्याला मस्ती करायला कोण नाहीये. कळलं. मी 2-3 दिवस तिचे फोटो बघून रडत होतो घरातल्या घरात. आणि ताई, हा. ऐकताय ना दादाची भावना? हो. ऍक्च्युली आमची जेव्हा वरात निघाली ना, तेव्हा माझा भाऊ नव्हता तिथे. म्हणजे फोटोग्राफरचा काही इश्यू झालेला, त्याच्यासाठी तो बघायला गेलेला, आणि तो भेटलाच नव्हता. सगळे भेटले, तो नव्हता भेटलेला तेव्हा. दादा, तुम्हाला आता एक मी प्रश्न विचारणार आहे, आणि त्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही अचूक दिलं तर तुम्ही आज या ताईला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी हे नातं सांगायचं, कुणीही प्रॉम्प्टिंग करायची नाही. दादा, तुमच्यासाठी कसोटीचा क्षण आहे आता. तुमच्या ताईच्या बाबांच्या बायकोचे धीर, तुमच्या ताईच्या बाबांच्या बायकोचे धीर हे ताईचे कोण? बायकोचे धीर काका. अभिनंदन. आणि अभिनंदन वहिनी, तुम्हाला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळालेली आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. इतका वेळ वरुणजी बॅडमिंटनची मॅच असते ना, तसे इकडे तिकडे फक्त बघत होते. माहेरच्या सगळ्यांनी जावयांचं भरभरून कौतुक केलं. कसं वाटतंय ऐकून वरुणजी? नाही, खूप चांगलं वाटतंय. बरं, तुमचं बालपण कुठलं डोंबिवलीतलं? हो, डोंबिवलीतलं. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई, बाबा, माझा लहान भाऊ आहे, आणि मी, आम्ही चौघे. मग आज लहान भाऊ कुठे? आता तो जरा एका कामानिमित्त बाहेर गेलाय थोडस. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, लग्न कसं जमलं? ऍक्च्युली आम्ही दादरला एका विवाह मंडळात नाव नोंदवलं होतं. तर प्रणालीकडच्यांनी तिकडून नंबर मिळवला, आणि मग आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता मोबाईलवर. आणि मग ते डोंबिवलीत असल्यामुळे त्यांचा थोडा प्रेफरन्स वाढला, कारण का मुलगी जवळ राहील ते असतं म्हणून. हे कुटुंब आता तुमचं किती जणांचं आहे? आता मी, माझी बायको, मला 3 वर्षाचा लहान मुलगा आहे, आणि माझ्या भावाचं पण लग्न झालंय आता. त्याला पण 3 महिन्याची लहान मुलगी आहे. नाही, पण आता सगळं छान आहे ना? हो, आता सगळं व्यवस्थित आहे. पण ते जे अरेंज मॅरेज वगैरे जेव्हा असतं तेव्हा तो बघण्याचा कार्यक्रम वगैरे तुमचा जो झाला होता तो कुठे झाला होता? हॉटेलमध्ये झाला होता ऍक्च्युली आमचा. किती जण गेले होते तुम्ही? आम्ही, मी, माझे बाबा होते, आई होती, प्रणाली आणि तिचे आई बाबा होते. मग त्याच दिवशी फायनल झालं? त्याच दिवशी. हो, ऑलमोस्ट. त्या दिवशी त्यांना ऍक्च्युली पिक्चर बघायला जायचं होतं. एकट्याला? हो, एकट्याला. काय वरुणजी, हे काय आहे सांगा आम्हाला. ऍक्च्युली पिक्चरचं आधी ठरलं होतं, लग्नासाठी भेटायचं नंतर ठरलं, म्हणून मग ती वेळ आम्ही ऍडजस्ट करून घेतली होती. नाही, पण जेव्हा त्यांना बघून तुम्ही चित्रपट बघायला गेला तेव्हा चित्रपट समोर दिसत होता डोळ्यांनी,
पण डोक्यात काय चाललं होतं? डोक्यात ऑब्व्हियसली आता जे आपण आधी बघून आलोय ते विचार चालूच होते. पिक्चर मध्ये लक्ष थोडंसं कमी झालं होतं. त्याच्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? ते आम्ही 30 डिसेंबरला भेटलो होतो आणि आमचं लग्न झालं 25 फेब्रुवारीला 2016. तुमच्या घरात गृहलक्ष्मीच्या पावलानं हा. ही माऊली आलेली आहे, काय सांगणार त्यांच्याबद्दल? आता तिचा स्वभाव तसा शांत आहे, फक्त थोडीशी हळवी आहे. म्हणजे काही गोष्टी पटकन लागतात तिला. मग ते फक्त मला थोडासा विचार करून बोलायला लागतं, कारण का नंतर मग ते लागल्यानंतर मी 2 तास जरा शांत असतो थोडंसं रिकवर होण्यासाठी. तिने आता मला बरीच साथ दिली, कारण का मी आधी म्हणजे मुंबईतच होतो जॉबला, पण नंतर मला गुडगावला जावं लागलं, कारण का आमच्या कंपनीचे थोडेसे इश्यूज झाले होते. तिकडे जाताना ऍक्च्युली ती प्रेग्नेंट होती. अरे बापरे. हा, तर मी ऍक्च्युली 7व्या महिन्यात गेलो. तिचं 7व्या महिन्याचं आम्ही डोहाळे जेवण केलं आणि मग मी गेलो तिकडे. तर त्यावेळेला तिने मला खूप सोबत दिली, म्हणून मला दुसरीकडे जाता आलं. आणि नंतर मग आम्ही जेव्हा मुलगा 6 महिन्याचा झाला, मग मी त्याला घेऊन गेलो होतो, दोघांना घेऊन गेलो होतो आम्ही तिकडे. त्यामुळे तिची आतापर्यंत खूप चांगली साथ आहे आणि पुढे पण राहील एवढं नक्की. पण त्यांच्या येण्यानंतर तुमच्यात खूप प्रगती झाली, बदल झाला, काय बदल झाला? आधी मी थोडंसं म्हणजे एवढ्या रिलेशन्स मध्ये एवढं जास्त नसायचो, म्हणजे कार्यक्रमाला एवढं मी जास्त जायचो नाही, थोडंसं कमी असं जायचो. पण ती आल्यामुळे खूप मनमिळावू झाला सगळीकडे स्वभाव. त्यामुळे माझं सोशल लाईफ ऍक्च्युली खूप इम्प्रूव्ह झालं ती आल्यानंतर. बरं, सासूबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सुनबाई खूप चांगले आहेत आणि शांत स्वभावाने, शांत, सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. मला 2 मुलं आहेत, पण 2 सुना त्याच माझ्या मुली असं मला वाटतं. दोन्ही मुलीच कधी आलेल्या आहेत. असंच राहू द्या. आणि सुनेला कसं वाटतं सासूबाईंबद्दल? सासूबाई माझ्या एकदम मस्त आहे. म्हणजे माझ्या नवऱ्यापेक्षा सासूबाई चांगल्या आहेत. म्हणजे ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा जेव्हा फिरायला गेलो लग्नानंतर, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तू जाताना जीन्स घालून जा, अरे वा. असं त्यांनी सांगितलं. आणि कधीच आता त्यांना समजा विचारलं की बाबा घरी जायचंय आता, तर ते असं कधी बोलणार नाही की नको जाऊस, जा, तुला जायचंय ना जा, राहायचंय तर राहा, असं त्यांचं काहीच नसतं. काकी बोला. सुनबाई आमच्या छान आहेत, स्वभाव खूप शांत आहे, मनमिळावू आहे. केव्हाही आलं घरी तरी ती खूप आदराने हे करते, वागते आमच्याशी. बरं वरुणजी, तुमचं सासर म्हणजे आमच्या वहिनींचं घर माहेर, तिकडच्या मंडळींबद्दल कसं काय, कसे आहेत सगळे? खूप चांगले आहेत. म्हणजे मी बघितलंय की प्रत्येक गोष्टीला म्हणजे कधी आम्हाला काही अडचण आली तर मग ते लगेच असतात, सगळ्यात पहिले ते येतात आमच्याकडे. त्यामुळे आमचं खूप चांगलं रिलेशन आहे. म्हणजे आम्ही जरी एवढे लांब राहत असलो तरी आमचं त्यांच्याशी एवढं चांगलं रिलेशन आहे की प्रत्येक गोष्टीला आम्हाला कधी काही वाटलं की आम्ही त्यांना लगेच फोन करतो. म्हणजे बाबांना असो किंवा तेजसला असो, काही गरज असली तरी पटकन आम्ही त्यांनाच फोन करतो. बरं, या सगळ्या गप्पा सुरू आहेत, पण तुमच्याबद्दल म्हणजे जाऊबाई आणि तुमचे दीर आपल्या वहिनीबद्दल काय म्हणतायत ते आता आपण ऐकणार आहोत. दादा वहिनीचा स्वभाव प्रेमळ आणि मनमोकळा आहे. दोघंही हार्डवर्किंग आणि सपोर्टिव्ह आहेत आणि मला त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन चांगलं भेटतं. दादा वहिनीबद्दल बोलायचं झालं तर दोघं खूप फ्रेंडली आहेत. मी लग्न करून घरी आली तेव्हा दोघांनी मला खूप कम्फर्टेबल फील करून दिलं. त्यामुळे त्या घरातून या घरात आल्यावर म्हणजे असं वाटलं की आपल्या माणसांच्यातच आली आहे. तुम्हालाही दोघांना खूप मनापासून शुभेच्छा. वहिनी, जर आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर मिस्टरांचीच मागेल. का हो? थोडाफार पण राग असेल ना, तो सगळा राग मिस्टरांना निघतो. वरुणजी, काय खूप बोलतात तुम्हाला? माझ्यासमोर तो राग व्यक्त करते आणि मग त्याचा थोडासा इम्पॅक्ट माझ्यावर पण होतो. मग तुम्ही पण ऍक्शनला रिॲक्शन, हो ना? नाही, मला माहिती आहे की त्या गोष्टीला आपण रिॲक्शन दिली तर मग ती अजून गोष्ट वाढेल, म्हणून मग त्या वेळेला आपण शांत राहायचं. आता मला कळलं तिकडे सासरे का म्हणाले की आमचा जावई एकदम चांगला आहे. बरं, आता वरुणजी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सर्वात आधी प्रणालीचीच मागेन, कारण का मी पण कधी असं कुठल्या गोष्टीचा राग तिच्यावर निघतो माझा पण, किंवा कधी मी तिला 1-2दा असं बोललेलो पण आहे काही रागाच्या भरात. आणि आईची पण, कारण का आईला पण मी कधी कधी असं थोडंसं बोललेलो आहे. बरं वहिनी, मला सांगा, आता तुमचा भाऊ लहानपणापासून कसा होता, हट्टी होता, हे तर तुम्हाला माहिती आहे. आता लग्न केलंय
आता त्याला जर सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय सल्ला देणार त्या दोघांनाही? आता आई पप्पा आहे तर आई पप्पांबरोबर राहा, एकत्र जॉईंट फॅमिलीमध्ये राहा. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्यावर खूप म्हणजे चांगलं असतं. आणि आईला काय सांगाल? आईला सांगेन जरा आईचा स्वभाव कसा आहे, जरा असं थोडंसं रागीट आहे, तो थोडासा कमी करायला पाहिजे. मग आता होणार कमी? हो होणार. अरे वा. वहिनी, तुम्ही आजपासून स्वतःच्या स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःच्या स्वभावात बदल म्हणजे थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करेन, राग जरा कमी करेन. काय चेहरा खुललाय वरुणजींचा. पण रागाचं कारण पण असंच असतं की मिस्टरांचं कधी आपण बोललो ना की ते लक्षच देत नाही. पण त्यांनी सोपा मार्ग निवडून ठेवलाय. नाही पण खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांशी बोलून. तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मी आता या गप्पांमध्ये. 5 प्रश्न विचारणार. 5 प्रश्नांपैकी जर 3 उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर तुम्ही या आमच्या वहिनींना तन्मणी झी मराठीकडून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी पहिला प्रश्न आहे तुम्हाला, वहिनींना 10वीला किती टक्के मार्क होते? 10वीला 87 का 89च्या आसपास होते काहीतरी. थांबा, काय हो वहिनी? 70 होते. पण चला, पहिलं उत्तर चुकलं. 70% लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, वहिनींचा आवडता रंग कुठला? पर्पल. अभिनंदन. तिसरा प्रश्न, लिओनल मेस्सी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर आली. आता सांगा, एका लग्नाची गोष्ट या नाटकातील प्रमुख अभिनेत्रीचं नाव काय? बोलू नका कोणी. कविता लाड. अभिनंदन. आता शेवटचा प्रश्न, कोडं धावत धावत किनाऱ्यावर येते, किनाऱ्यावर येताच नाहीशी होते. कोण? पाण्याची लाट. अभिनंदन. वहिनी, बघितलं का, तुमच्यासाठी 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊन तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. तिकडे भाऊ सज्ज आहे तेजस. कधी एकदा मला संधी मिळते आणि बहिणीला पैठणी मिळवून देतो यासाठी. आणि इकडे वरुणजी धावपळ करणार आहेत. आणि मला बघायचं आहे या माऊलीला पैठणी कोण मिळवून देणार आहे. आणि त्यासाठी खेळ एकदम सोपा आहे. स्क्रीनवरती काही अक्षरं येणार, त्या अक्षरांमध्ये वस्तूंची नावं आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला एक घरातली वस्तू घेऊन यायची, समोर ठेवायची. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त वस्तू जो कोणी आणेल तो आज या माऊलीला, आमच्या वहिनींना पैठणी मिळवून देणार आहे. आणि त्यासाठी स्क्रीनवर येत आहेत ही अक्षर. वीस सेकंद झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. चला, आधी दादाला विचारतो, तेजसला, काय काय कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात सांगा. लाल तिखट आणलंय, 1, अगरबत्ती, 2, जारा, 3, चार्जर, 4, टूथब्रश, 5, बटन आहे, 6 आणि थाळी आहे. 7. अभिनंदन. 7 वस्तू आणल्यात दादानी. आता वरुणजीनी काय केलंय ते बघूया. वरुणजी सांगा. लाल तिखट आहे, 1, नाचणीचं पीठ आहे, आम्ही नाचणी सांगितली होती पण पीठ आणलं. चला, अगरबत्ती, 2, ब्रश, 3, थाळी, 4 आणि न्यूजपेपर. 5. म्हणजे अगदी ते नाचणीचं पीठ धरलं तरी सुद्धा 6. त्यामुळे आज
माहेराहून भावाने पैठणी मिळवून दिलेली आहे आपल्या बहिणीला. अभिनंदन. तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा एकमेकांची काळजी घ्या. घराबाहेर कोरोनाचं संकट आहे तेव्हा घरातच थांबा. मास्क लावायला विसरू नका आणि स्वयंशिस्त पाळून सुरक्षित अंतर ठेवून आनंदाने एकमेकांचा आदर करत सुखानं संसार करा. आणि कुटुंब, दोन्ही कुटुंब एकमेकांचा मान ठेवून कायम एकत्र राहो ही प्रार्थना करत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.